केज परिसरातील उमरीचा टोल आहे। या उमरीच्या टोलवर ड्रायव्हर लोक, चालक मालक संघटनाचे लोक आज जमलेले आहेत। टोल मॅनेजरला निवेदन देण्यासाठी जमलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत। सर, तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमच्या इथल्या साधारणतः चालक मालक हे सगळे गाड्यावाले आहेत। गाड्यांच्या टाकळी, डोंगाव, शिरपूर, जाधववाडा, गोरेगाव, सावंतवाडी इथल्या सगळे जे गाड्या आहेत त्यांना एकतर आधार कार्डावर सोडावं किंवा याच्यानुसार इकडं पास देण्यात यावा। हे आम्हाला फ्री, कारण की काही जणांची शेतं इकडं गोरेगावला आहेत, तर सावंतवाड्याची काही लोकांची इकडं उमरीला आहेत। तर यांनी रोज कमीत कमी अपडाऊन करायची 4 ते 5 वेळेस लागते। यांनी 4 ते 5 वेळेस जर टोल फाडला गेला तर याचा जास्त फटका आमच्या शेतकऱ्यालाच बसायला आहे। जेमतेम परिस्थितीमध्ये लोकांनी कुठेतरी उसत उडून वाहनं घेतलेली, आता त्यात हे टोलमध्येच घालवायची म्हणले तर ही लय मोठी हानी। आणि गरीब माणसं एवढे काय टोल भरणे एवढे यांची येत नाही। तर या गोष्टीत टोलवाल्यांनी समजा हे मॅनेजर साहेबांना विनंती की आमच्या इथल्या लोकलवालेली जर आधार कार्डावर इथल्या 10 किलोमीटरच्या आतील वाहनाली साधारणतः आधार कार्ड किंवा त्यांचा पास बनवून देऊन या आम्हाला फ्रीमध्ये करून देण्यात यावं, हीच आमची मागणी आहे। आज जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचा काय आहे पुढचा हेतू? तहसीलदारला आणि पोलीस स्टेशनला सविस्तर निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्यासाठी आम्ही सगळ्याला विनंती करून आम्ही टोल वर किंवा तहसीलच्या पुढे दोन्हीकडे रस्ता जाम करून आमच्या मागण्या आम्ही मंजूर करून घेणार आहेत। आणि आमच्या शेतकऱ्याला न सहन होण्यासारख्या मागण्या आहे, म्हणजे ही टोल आहे आणि एवढं जाणं येणं करायला लागतं, त्यामुळे आम्हाला मोठा फटका बसणार आहे। आणि कमीत कमी 35 वर्षाचा विषय आहे, तर 1 आणि 2 वर्षाचा विषय नाही। इथं पासची पण आवश्यकता नाही, पास पण देण्यात म्हणजे भरण्याची म्हणजे लोकांची ही नाही, बरोबर आहे का? त्या हिशोबाने त्यांना फ्री करून द्यावा, हीच आमची विनंती आहे।